हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. आज आपण ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर हे असं पीस आहे. याची एक बाजू अशी थोडीशी मोठी आहे, एक बाजू लहान काठाची आहे, एक बाजू ही अशी. तर मी हे पाठीला करणार आहे, बॅक साईडला, व हे स्लीवसाठी करणार आहे, छोटे असलेले काठ. यासाठी आपण कटिंग पाहू. आता सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ही सरळ आहे बाजू, उलट्या बाजूकडून आखून घेणार आहे मी. पाठीमागून बंद गळा करायचा आहे. यासाठी उंची पाहू आपण. आता तुम्ही आधी पेपर कटिंग करून घेतले तरी पण चालतंय. उंची 15 तयार पाहिजे, म्हणून मी 16 इंच ठेवणार आहे. 1 इंच शिलाई. सगळीकडे आखून घ्यायचं आहे. बंद गळा करायचा म्हणून मी शोल्डर जास्त ठेवणार आहे थोडंसं. आपण नॉर्मल गळ्यांना 6 वगैरे ठेवलं तर हे 2.5 इंच वाढवून घ्यायचं. यासाठी लक्षात ठेवा असं पूर्ण. सहा इंच घेतो आपण नॉर्मल गळ्याला शोल्डर, असं 6 इंच. तर हे 2 इंच वाढवायचं, 1/2 इंच शिलाई, असं म्हणून मी 8.5 ठेवणार आहे. उतार घ्यायचा आता याला. 1 इंच उतार घेतला. हा असा उतार पूर्ण. गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पण ठेवू शकता, 3.5, 4 वगैरे. मागे काढणार नाही गळा, मी पुढेच ठेवणार आहे फक्त. 3.5 इंच घेतलेला आहे गळा मी. 4 ठेवलं तरी पण चालेल, हे जास्त आहे सगळीकडे शिलाई वगैरे. हे 4 इंच. व आर्म होलसाठी 5.5 इंच घेतलेला आहे. तर इथे 8.5 ठेवलंय, म्हणून इथे पण 8.5 ठेवायचं खाली. हे पण माप पाहून घेऊ आपण छातीचं. 38 साईजसाठी पाहिजे आपल्याला, तर हे 9.5 तयार पाहिजे. व पुढे ही शिलाई मग आपली किती येते पाहू शिलाई आपण, नाहीतर अजून सरकवून घ्यावं लागेल.
1.25 इंच आहे ते. साडेनऊ तयार पाहिजे व पुढे 1.5 इंच शिलाई ठेवली मी. 11 इंच ठेवलेलंच आहे सगळ्यांना, शिलाई वगैरे लागतेच. तर हे असं 11 ठेवलेलं आहे. आता परत इथून मोजावं लागेल आपल्याला. हे 8.5 इथून घ्यायचं. आता थोडासा फरक येत होता. हे 8.5 उतार हा असाच इथे 1 इंच ठेवायचा. हे 5.5 ठेवलेलं आहे. या साईडनं पण 8.5 घ्यायचं. रेष आखून घ्यायची आता ही. व इथून 1 इंचाहून आकार देऊन घेणार आहे. पुढच्या भागाला एक अर्धा इंच कमी करायचं आहे इथे. पुढचा भाग आखताना मागच्या भागाला काही नाही, पाठीमागची बाजू आहे म्हणून फक्त एक अर्धा इंच गळा ठेवणार आहे मी. ह्याला गोलाई देऊन घेणार आहे. हे असं 4 इंच घेतलेलं आहे. तर हे पूर्ण झालं पाठीमागचं माप. आता मी हे एवढं कटिंग करून घेते, मग आपण पुढचा भाग पाहू. तर मी वर असं अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे शोल्डरला, पाठीमागच्या भागासाठी बॅक साईडला. हे असं पूर्ण अर्धा इंच वर जास्त ठेवलेलं आहे, थोडंसं शिलाईसाठी म्हणून सोडलेलं आहे. बंद गळे आहेत म्हणून सोडलेलं आहे. व हे पण आर्महोल आपण 5.5 इंचावरून काढतो. तर मी थोडं हे 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे बंद गळ्यासाठी. हार कमी पडतंय असं 5.5 वरून काढल्यानंतर, म्हणून बंद गळ्यासाठी थोडं वाढून घेतलं. 7 इंच ठेवलेलं आहे. आता असं मोजून पाहिलं पुढच्या भागासाठी, इथून आपण आकार काढतो पुढच्या भागाचा. इथून असं वळवलं तर हे 7.5 इंच आर्महोल इथे बरोबर येते. व पुढे शिलाई ही पूर्ण मिळून 9-9.5 इंचाची स्लीव काढावी लागेल आपल्याला. असं गोलाकार मोजूनच स्लीव काढायची. व मग आता अस्तरावर इथे टक्स वगैरे घ्यायची. इकडून 4 इंच व वरून 9.5 अस्तर काढलं की. त्यासाठी हे अस्तर असं काढून घ्यायचं आहे. आता नंतर सगळे भाग पुढचे कटिंग झाले की. आता यासाठी आपण पुढचा भाग पाहू. तर मी हे असं आखून घेतलेलं आहे बॅक साईड ठेवून पूर्ण. या साईडनं अर्धा इंच शिलाई सोडलेली आहे व 1 इंच जास्त ठेवलेलं आहे खाली प्रिन्सेस कट करायचं म्हणून. व अर्धा इंच वर वाढवलेलं आहे ते कमी केलं आहे असं करून. पुढच्या साईडला फ्रंट साईडला नाही घेतलं, असं दुमडून हे साखून घेतलेलं आहे पूर्ण. तर आपण ह्याच्यामध्ये आता पाहू. हे इथे शिलाई आहे एवढी आपली अशी इथून घेतलेलं आहे बरोबर, असं हे नाही घेतलं. तर याच्यामध्ये आपण प्रिन्सेस कट पाहूत आता. असे सोडून दिलेली आहे अर्धा इंच शिलाई. पुढचा गळा पाहू आपण आता. पुढच्या गळ्याची उंची मी 7 इंच ठेवणार आहे. वर 2.5 आहे म्हणून इकडे
3.5 घेणार आहे. असं आखून घेऊ आपण आता हे गळ्यासाठी. असा पंचकोनी आकार देणार आहे आता ह्याला मी, किंवा मग पान शेप पण देऊ शकता तुम्ही. असा पण देऊ शकता. साड्या टेंचावून आपण आर्महोल काढलं होतं. अशी रेष आखून घ्यायची आता हे पूर्ण. व अर्धा इंच आतल्या बाजूने घ्यायचं आहे फ्रंट साइड साठी पुढचा आकार काढताना, म्हणजे बरोबर येतो आकार. इथून 1 इंचावून द्यायचा आकार हातात. हा आकार कटिंग करून घ्यायचा. शिलाई आपली ही. हा पाठीमागचा आकार आहे. हा नाही आकार. ही रेष ओढून घ्यायची 1 इंच जास्त ठेवलेली. तर या साईडनं इकडे 4.5 घेतले खाली. या 4.5च्या पॉइंटवर वरून 11 इंच ठेवलेला आहे बस्ट पॉइंट. शिलाई वगैरे पकडली तर 11.5. तर हे 2 इंच सोडून दिलेलं आहे. क्रॉस पट्टी वगैरे घेतो आपण असं, म्हणून हे 2 इंच सोडून दिलेलं आहे खाली. ह्याच्यावर आपल्याला आकार काढायचा आहे. तर या साईडला इथे टक्स पॉइंटला खाली 4.5 घेतले म्हणून इथे 4 घ्यायचं, थोडं डिकस घ्यायचं. इथपर्यंत सरस ठेवायचं आहे. खाली पण असंच बरोबर करून घ्यायचं आहे. व या साईडने 1-2 इंच घेतलेला आहे मी. असा आकार देऊन घ्यायचा आहे. व इथे मिळवायचा आहे. इथून 1.5 इंचावर घ्यायचा आहे. असंच तर हे असं मी मिळवून घेतलेलं आहे. हा आकार बरोबर वाटत नाही म्हणून थोडासा खालून घेतला, थोडासा अजून असा दिला गोलाकार. ही आली नाही गोलाईवरची बरोबर. व या साईडनं 1/2 इंच व या साईडनं 1/2 इंच, अर्धा इंच कटिंग करून घ्यायचं. असं पप येण्यासाठी असं लागतं. मग आता इथे 1 इंच शिलाई जाणार, मग म्हणून आपण
अजून 1 इंच खाली यावं लागेल आपल्याला कटिंग. हे कटिंग केलं की अजून मोंढा मोजून बघायचा, अजून 1 इंच आहे खाली येऊन जाते असं. खालीच घ्यावं लागेल, ते येणारच नाही तेवढ्यावर. तर इथून घ्यायचं आपल्याला आता. मग हे फार असं वर होऊन जाईल, थोडंसं खाली घेऊ. हे नको आता वरचं, हे घेऊ हे मध्यरेष असं. तर हे झालं आपलं प्रिन्सेसचं माप. आता हे कटिंग करून घ्यायचं. व मी इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच शिलाई घ्यायची पीसवर. सांगते तुम्हाला नंतर मी. हे नंतर मोजून पाहायचं आहे आपल्याला आर्महोल सगळं. आता हे असं 9.5 आहे पूर्ण. हे 10.5 आहे. हे कटिंग झालं की इथलं शिवलं की बरोबर येतात माप. तर हे नाही आता वरचं, 1 इंच खाली वाढवल्यामुळं इथून घेऊ आपण हा असा मुंड्याचा आकार. वही अर्धा इंच शिलाई इथली घेऊ. इकडे अर्धा इंच. तर हे कटिंग करून घेऊ आपण. तर आपल्याला टक्स घ्यायचे असतील या साईडला, ह्या पॉईंट बरोबर. तर तुम्ही घेऊ शकता. याच्यामुळे तुम्हाला पॅड वगैरे लावायचे असले तर थोडं अंतर ठेवायचं. मग एवढंच घ्यायचं, 3 इंचापर्यंत. मग इकडे थोडं 1 इंच, इकडे 1 इंच असा हा टक्स घ्यायचा. व या साईडला पण घ्यायचं टक्स थोडंसं असं तिरकस घ्यायचं. हा इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच असा टक्स घ्यायचा. म्हणजे पफ पण छान येतो याच्यामुळे, टक्स घेतल्यामुळे. व हे 1 इंच वाढवलेलं मग कटिंग नाही करायचं, असंच ठेवायचं. कट केलं की मग इथे अशी पट्टी वेगळी लावावी लागते मग, नाही तर. असं पिनअप करून घेऊ. जास्त पफ पाहिजे असेल, पॅड लावायची असतील तर हे चांगली आयडिया आहे. किंवा काच बटन पट्टी फार मोठी नको आहे तुम्हाला तर तुम्ही असं करू शकता त्याच्यासाठी. तर हे असं आलं. गळा पण थोडा अजून मी अर्धा इंच खाली केला, 7.5 केला आहे आता. फार छोटा होतो, मग शिवल्यानंतर फार कमी होतो तो गळा. तर हे 7.5 पर्यंत घेतलं आहे. व इथे अर्धा इंच बाहेर काढलेला आहे. हे 7 आहे तर इथे हे मी 4.25 इंचावर थोडा अर्धा इंच बाहेर ठेवलेला आहे. व असा आकार घेतलेला आहे. इथपर्यंत सगळंच ठेवलेला आहे आकार असा. हा खाली फक्त पान शेप दिलेला आहे. तुम्ही असं सरळ पंचकोणी पण देऊ शकता द्यायचं असेल तर, पण मी असा काढलेला आहे. आता एक खालचं वाढवलेला कटिंग करायची गरज नाही, असं मी कटिंग करून घेते आता. तर हे असं चाकून घ्यायचं आहे पूर्ण. आता या साईडनं पीसवर अर्धा इंच वाढवायचं आहे.
तुम्ही पेपरवर वाढून घेतलं तरी पण चालतंय, पण मी पीसवर घेणार आहे वाढून. या साईडनं 1 इंच आपल्या इथे शिवण्यात जाते म्हणून इकडे 1 इंच, खाली 2 इंच घेणार मी वाढून. असं जॉईन करून घ्यायचं. नाही वाढवलं की कमी पडते, म्हणून हे असं वाढून घ्यायचं व एवढंच कटिंग करून घ्यायचं आहे आता. दोन्ही पण भाग कपड्यावर वाढवून घ्यायचे नाही, तर या आतल्या साईडचे शिलाईचे. मागचा भाग पण असा ठेवून पाहायचा आहे बरोबर झालं की नाही. किती उरलं ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फिटिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम होत नाही. व ही बाजू पीसवर वाढून घ्यायची अर्धा इंच. तिकडे खाली मी स्लीवसाठी सोडलेलं आहे 11.5 इंच अशी रेषा आखून घेतली व इथे असं बसत आहे. आता हे खाली पण पाहून घ्यायचं बरोबर कापड आहे की नाही, एखाद्या वेळेस नसू पण शकते. तर हे असं पूर्ण आखून घ्यायचं आहे. हे थोडंसं क्रॉस ठेवलेलं आहे. या दोन्हीमध्ये फक्त आता अर्धा इंच शिलाई घ्यायची आपल्याला, जे बरोबर येते. आता मग 2 इंच वाढून घ्यावं लागते शिलाईमध्ये. इकडे वर 1 इंच, खाली 2 इंच वाढून घ्यावं लागते. तसं पण शिवू शकता तुम्ही, पण फक्त इथे असं मी घेतलेलं आहे वाढून. आता याला पण अर्धा इंच शिलाई घ्यायची. आता असं क्रॉसमध्ये ठेवलेलं आहे. बाकी सगळीकडे तसंच आखून घ्यायचं आहे, जसं आपला पेपर आहे तसाच, फक्त इथेच आखून घ्यायचं आहे फक्त असं अर्धा इंच. बाकी कुठे वाढवायची गरज नाही आता. फक्त दोन्हीकडे अर्धा इंच शिलाई घेतली. तर हे असं आता मी कटिंग करून घेते. स्लीवची डिझाईन आपण नंतर पाहू, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अजून. आता ह्याला असंच अस्तर काढून घ्यायचं आहे. हे अस्तर असंच हे कट केलं की हे ह्याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचं. मग स्लीव डिझाईन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. धन्यवाद सर्वांचे.